नमस्कार। आज अंजप अड्ड्यामध्ये ना खूप प्रेक्षणीय लढत झाली ना, त्यामध्ये एसवायचा सुंदर 2 वेळा पळाला, त्याबद्दल सांगा ना। पहिली शर्यत जी झाली झेंडूची शर्यत झाली, एकदम एमपीएल चांगली शर्यत झाली आणि एकदम मैत्रीपूर्वक शर्यत झाली आपली। आणि दुसरी शर्यत झाली पाटगावचा सुंदर आणि शिवराज, हे आपला सामना झाला। हे सुंदर गाडी पळाली का? हो नक्की, सुंदर कशा प्रकारे नियोजन घडला दोन्ही गाड्यांचं? नियोजन चांगला होता आणि दोन्ही गाडी शिवराजची गाडी चांगली गती लावली होती आणि आपली गती लावली। आपण दुसऱ्या फेऱ्याला बैल नेला होता, त्याच्यामुळं बैल थोडा कमी पळाला, त्याच्यामुळं सामना दिले। नक्कीच ना। पहिला जसे तुम्ही एक हुशार अशा गाडा मालकाप्रमाणे जो पंच निकाल देतील त्याप्रमाणे तुम्ही देखील सामना मान्य केला। काही कधी घालतात नाही बाबा मला मी जिंकलोय हे झालंय, तरी पण तुम्ही सामना मान्य केला, त्याबद्दल सांगा ना। नाही भाऊ, काय आहे, पंच कमिटी आहे, त्यानंतर आपली कमिटी आहे, तो कमिटी जो निर्णय देईल तो प्रत्येक गाडा मालकाने मान्य करायला पाहिजे। आज आपण जर सामना झालाय आणि आपण तिथं वाद घालणं योग्य वाटत नाही, त्याच्यामुळे जी पंच कमिटी जो निर्णय देईल तो आपल्याला मान्य असतो आणि आताही जो सामना दिलाय तो आपण मान्य केलेला आहे। आणि ना दादा, आताच्या सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतील त्या पुसेगाव मैदानाकडे, त्याबद्दल काय सांगाल अपडेट? नक्कीच पुसेगावच्या मैदानाला तर जाण्याचं चालू आहे, नियोजन चालू आहे आमचं, पण अजून नियोजन झालं नाही, पण नक्कीच पुसेगावच्या मैदानात ही सुंदर दिसेल। आपल्या फेऱ्याला ना आवरताना थोडा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे कसं बैलाला थोडा हे झालेलं थोडा पुढे, थोडा त्याच्या पायावरून लागलं, एकदम गती लावली होती पहिल्या गाडीला आणि ती गाडी थांबायला खूप लांब गेली होती। नक्की दादा। आणि ना या मैदानात कोणत्या साईडने सुंदर पळाला तुमचा? या मैदानात डाव्या साईडने पळातो पब्लिकने। आणि मागील मैदान पण खूप भारी पळाला, तेव्हा कोणासोबत पळाला त्याला? मागील 2 अड्डे झाले, आपण बैल रिटर्न आणला होता पाटगाववरून, पण आपल्याला बिंजोरला नाव दिलं होतं, तिथेही जोर नाही झालं, उंबरवेड्यालाही जोर नाही झाला, मग आपण बैल पुन्हा आणला होता। आणि दादा तुमच्या दावणीमध्ये ना अजून खूप बैल आहेत, अजून कोण कोण आहेत याच्यासोबत सुंदर सोबत? आताच एक नवीन खरेदी केली वजीरच्या रूपाने, टायगर आहे, हरणे आहे, अशी 3-4 बैला झाली आता आपल्या। तुमच्याकडे एक छोटासा वासरू पण आहे, तो लय फुर्तीचा आहे, टायगर। टायगर एक पहिला तो वासरू आहे आमचा आणि टायगरवर खूप जीव आहे, पहिला बैल टायगर आहे आमच्याकडे। टायगर अभी जिंदा आहे, टायगर अभी जिंदा आहे। आणि दादा आज काय तुम्ही संदेश द्याल एखाद्या गाडा मालकाला, आज कशी अशीच मैत्रीपूर्ण शर्यत व्हायला पाहिजे? प्रत्येक गाडा मालकाने मैत्रीपूर्वक शर्यत खेळली पाहिजे, कोणत्याही शर्यतीमध्ये राग दोष नाही करायला पाहिजे आणि शर्यतींचा खेळा एक आनंद, शर्यतीमध्ये आनंदही भेटतो आणि खेळही चांगला आहे। आणि जेवढी शर्यतीमध्ये प्रत्येक गाडा मालकाला एकच संदेश देईन की दोन्ही गाडा मालकांनी मैत्रीपूर्वक शर्यत करावी। आणि दादा आज कोणते बैल तुम्ही मैदानात आणलेली? आज एक सुंदर आला होता आणि त्यासोबत तेजा देखील होता मिलिंद दादाचा। नक्कीच, मिलिंद दादाचा खूप सहकार्य असतो आणि तेजा आणि सुंदर आला होता। आणि तुमच्यासोबत ना एसवायपी ग्रुप खूप मोठा आहे, एसवायपी ग्रुपचे किती मेंबर आहेत ना, काय मेंबर आहेत? एसवायपी ग्रुप बोलल्यानंतर मेंबर पण खूप आहेत आणि फॅन फॉलोअर्स खूप आहे। आणि ना एसवायपी ग्रुपचा ना मी इंस्टाग्रामचा पेज बघतो, एकदम भारी 101 रील्स टाकलेला असतात त्याच्यावरती, खूप छान आणि गाण्याला मॅचिंग। नक्कीच एसवायपी ग्रुपचा जो अकाउंट आहे तो ओम पाटील चालवतो आणि चांगला अकाउंट चालवतो। आणि ना आताच्या सीझनला ना एक जो नवीन ना आता उभरता गाडा मालक म्हणून एक एसवायपी ग्रुपकडे बघितला जातो। नक्कीच, उभरता गाडा मालक म्हणजे नवीनच आपण गाडा मालक आहे आणि नवीनच या क्षेत्रामध्ये आपण नवीनच उतरलेलं आहे आणि नवीन उतरल्यानंतर हा एक सुंदर आहे, आपल्या जेव्हापासून दावणीला आलं ना एक नवीन ओळख करून दिलेली आहे। खरी जी एक खंबीर आधारस्तंभ म्हणून सुंदरकडे बघितला होता तुम्ही? नक्कीच, सुंदरकडे जर बघितलं गेलं तर या क्षेत्रामध्ये जो नाव केलंय त्या एक सुंदरच्या मुले आज बैलगाडा क्षेत्रामध्ये आमचंही नाव झालं, एसवायपी ग्रुपही नाव झालं आणि एसवायपी ग्रुप हा पहिल्यापासून नाव होतंच, पण आता बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप भरारी घेत चालली। दादा हा तुम्ही सुंदर कुठना घेतला, कसा काय? हा सुंदर बैल जलगाववरून घेतला होता। काय जलगाव 40गाव, तेव्हा 40गावच्या बाजारातून घेतलेला का पलून वगैरे? 40गावच्या बाजारात वगैरे नाही, तिथे आपले एक नितीन डॉक्टर म्हणून आहेत, त्यांच्याकडे त्यांच्या दावणीला बैल होता आणि तिथून आमचे सोबतीच आणि बैलाचे मालक नंदूदादा भोईर ते स्वतः गेले होते 40गावला आणि तिथून त्यांनी सुंदरला
बघितलं आणि बघितल्यानंतर त्यांनी फोन केलं की श्रीशेठ बैल आहे, एक चांगला आहे, चांगला पळतोय. मग श्रीशेठ बोलले की ठीक आहे, चांगला पळतोय, जे काय असेल ते घे आणि बैल आपण आपल्या मुंबईला येऊ द्या. मग नंदू भैरनी बैल डायरेक्ट मुंबईला घेऊन